श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. गळ्यात बांधा असा एक लाल धागा आणि जे मागाल ते मिळेल, ताबडतोब तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो, गळ्यामध्ये बांधाल तुम्ही असा एक लाल धागा, तर कोणतीही तुमची इच्छा असू द्या मनामध्ये, ती इच्छा 100% पूर्ण होणार. मित्रांनो, तंत्रमंत्र शास्त्रातील प्रभावी आणि प्रसिद्ध उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. हे उपाय केल्याने तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल, अगदी कोणतीही असेल, त्यामध्ये धनासंबंधित असेल किंवा घरातील नकारात्मक ऊर्जेच्या संबंधित असेल, नोकरीच्या संबंधित असेल किंवा नात्यांमधील दुरावा असेल, या सर्व समस्यांवर नाश करणारा, म्हणजे या समस्यांचा नाश करणारा व इच्छापूर्ती करणारा उपाय आहे. तर हा उपाय स्त्रिया किंवा पुरुष कोणीही करू शकता. आता हा उपाय कधी करायचा, तर मंगळवारी किंवा गुरुवारी या दोनपैकी कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. याचबरोबर लाल रंगाचा धागा पूजेच्या वेळी आपल्या हातामध्ये आपण जो बांधतो ना, तो लाल रंगाचा धागा आपल्याकडे, म्हणजे आपल्या उंची एवढा घ्यायचा आहे. जी व्यक्ती हा उपाय करणार आहे तर तिच्या उंची एवढा, म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत एवढ्या लांबीचा आपण हा धागा घ्यायचा आहे. आणि दुसरी वस्तू आहे पिंपळाच्या झाडाचे पान. मित्रांनो, या झाडाचं एक पान जे तुटलेलं किंवा खराब झालेलं नसेल, असे एक पिंपळाच्या झाडाजवळ आपण जायचं आहे. त्या झाडाचं एक पान आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही हा उपाय करण्याच्या एक दिवस आधी हे पान घरी आणून ठेवू शकता. मित्रांनो, हा उपाय आपण मंगळवारी किंवा बुधवारी सकाळी करायचा आहे. सकाळी आपण स्नानाआधी निवृत्त व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपण लाल रंगाचा स्वतःचा उंची एवढा एक धागा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक पिंपळाचं पान देखील घेतलेलं आहे. तर आता त्यातील अर्धा धागा आपण मोजलेला आहे. या धाग्यातील अर्धा धागा आपण पिंपळाचं पान तोडून आणायचं आहे. तर हा धागा या पानाला बांधायचा आहे. आता बाकीचा राहिलेला धागा जो आहे ना, तो आपण महादेवाचे मंदिर आहे तिथे जायचं आहे. आपल्या घराजवळ कुठे असेल तिथे जायचं आहे. स्त्रिया असतील तर ते महादेवाच्या मंदिरात जातील आणि पुरुष असतील तर मुलं करत असतील किंवा पुरुष करत असतील तर त्यांनी हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. हे लक्षात ठेवा. महिलांनी महादेवाच्या मंदिरात तर पुरुषांनी हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. आणि मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम त्या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर जो अर्धा धागा शिल्लक राहिलेला आहे ना, तो दिवा आपण शिवलिंगाजवळ ठेवायचा आहे. आणि तो धागा हनुमानाच्या मंदिरामध्ये जे पुरुष जातील ना, तर त्या ठिकाणी हनुमानजीच्या चरणाजवळ आपण हा धागा ठेवायचा आहे. आणि हात जोडून आपल्या मनाची इच्छा, भक्ती, कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी, मनोकामना, तुमच्या जे काही असेल, तुम्ही जे काही मनात ठरवलेलं असेल ते तिथं जाऊन त्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि ज्या स्त्रिया जातील त्यांनी महादेवाच्या पिंडीवरती हा धागा ठेवायचा आहे दिवा लावून. आणि अनेक मार्गांनी आपल्या घरामध्ये धन येत आहे अशी आपल्या कल्पना आपल्या मनातल्या मनात करायची आहे. तुम्ही एखादी इच्छा अनेक वर्षापासून पूर्ण विचार करत आहात, पण ती पूर्णच होत नाही आहे. तुमच्या मनामध्ये जो पण काही विचार असेल, जी पण काही इच्छा असेल, ती मनातल्या मनात महादेवाच्या पिंडीजवळ आणि पुरुषांनी मारुतीजवळ सांगायची आहे. हे सर्व झाल्यानंतर जो धागा आपण हनुमानाच्या चरणाजवळ ठेवला आहे आणि शिवलिंगावर ठेवलेला आहे, तो उचलायचा आहे आणि त्याला एक गाठ बांधायची आहे आणि हा धागा स्वतःच्या गळ्यात बांधायचा आहे. आपण हा धागा परिधान करायचा आहे आणि जे बांधलेलं पिंपळाचं पान आपण घेऊन आलेलो आहोत ना, ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. आणि हनुमान मंदिरात आपण त्यांच्या चरणाजवळ हे पान अर्पण करायचं आहे. मित्रांनो, हे झाल्यानंतर आपण सर्व हे सगळं झाल्यानंतर हात जोडून आपल्या घरी निघून यायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने कराल तर 100% ह्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल की तुमच्या मनातली इच्छा कुठली असो ती नक्की पूर्ण होणारच. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्यानंतर आपण आपल्या गळ्यात जो धागा आहे ना, तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. किंवा तुम्ही एखाद्या शुद्ध ठिकाणी हा पवित्र धागा अशा ठिकाणी, म्हणजे एखादी शुद्ध जागा बघून तिथे मातीमध्ये छोटासा खड्डा करून त्यामध्ये तुम्ही गाडू शकता. तंत्रमंत्रशास्त्रातील हा इच्छापूर्तीचा अतिशय प्रभावी उपाय आहे. एकदा करून बघा आणि मग बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चमत्कार दिसेल. आशा करते मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक करा आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करते आणि तुमचा निरोप घेते. श्री स्वामी समर्थ.